राज्यात सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने आधीपासूनच चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अखेर निकाल जाहीर झाला आहे। 122 जागांसाठी झालेल्या या महापालिका निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे। या निवडणुकीत महायुतीचे तब्बल 103 उमेदवार निवडून आले असून विरोधी ठाकरे गटाला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे। हा निकाल पाहता कल्याण डोंबिवलीत महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। पक्षनिहाय आकडेवारीवर नजर टाकली तर शिवसेनेचे 52 नगरसेवक विजयी झाले आहेत। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकलेली नाही। काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेने 5 जागा जिंकल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त 1 जागा मिळाली आहे। एकूणच या निकालातून महायुतीने कल्याण डोंबिवली महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचं चित्र आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येमुळे आधीच चर्चेत असलेली ही महापालिका आता भक्कम बहुमताच्या निकालामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आली आहे। आता या निकालानंतर महापौर पद कुणाकडे जाणार, सत्ता स्थापन कशी होणार आणि पुढील 5 वर्षांचा विकासाचा अजेंडा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचा हा निकाल महायुतीसाठी मोठं यश तर विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ मानली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।